श्रीकृष्णाला एका सामान्य मुलासारखं आपल्या मित्रांबरोबर खेळताना पाहून ब्रह्माजींच्या मनात एक संशय निर्माण झाला. हरे कृष्ण, एक अशी अद्भुत लीला ज्यामुळे सृष्टीचे निर्माण करता ब्रह्माजी देखील अचंबित झाले. हे नक्कीच माझे आराध्य दैवत विष्णू असतील का? आपले संशय दूर करण्यासाठी ब्रह्माजींनी एक युक्ती केली. त्यांनी चोरून सगळ्या ग्वाल बाल व वासरांचे अपहरण केले. ब्रह्माजींना धडा शिकवण्यासाठी व वृंदावन मधल्या गोपी व गायींच्या वात्सल्याचे आस्वादन घेण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी सगळ्या वासरांचे व ग्वाल बालांचे रूप जसेच्या तसे धारण केले. संपूर्ण एका वर्षाकरता भगवान श्रीकृष्ण ग्वाल बाल व वासरांच्या स्वरूपामध्ये वृंदावन वासींबरोबर प्रेमाचे आदान प्रदान करत राहिले. एका वर्षानंतर जेव्हा ब्रह्माजी पृथ्वी लोकावर आले त्यावेळेला कृष्णाला आपल्या मित्र व वासरांबरोबर बघून ब्रह्माजी भ्रमित झाले. इतक्यात सगळेच ग्वाल बाल व वासरू चतुर्भुज विष्णू मूर्तींमध्ये परिवर्तित झाले. हे पाहताच ब्रह्माजींना आपली चूक लक्षात आली. ते भगवंतांसमोर नतमस्तक झाले. ब्रह्माजींसारखे दैवत ज्यांचे संपूर्ण शरीर बुद्धितत्वाने बनले आहे, जर ते भगवान श्रीकृष्णांना समजू नाही शकले तर आपल्यासारखा सामान्य माणसाचे काय म्हणावे? भौतिक ज्ञान हे अतिशय संकुचित आहे, तर त्याच्या तार्किक व मानसिक तत्वांनी आपण भगवंतांना कधीच समजू शकत नाही. ज्याप्रमाणे सूर्योदय होताच एका काजव्याचे प्रकाश लुप्त होऊन जाते, त्याचप्रमाणे भगवंतांनी ज्या वेळेला आपली माया दर्शवली ब्रह्माजींची भ्रामक युक्ती तुच्छ ठरली. ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम या श्लोकाची रचना करून ब्रह्माजींनी आपला निष्कर्ष मांडला. भगवान श्री कृष्ण हेच परमेश्वर आहेत. तर आपण व्रजवासींचे अनुसरण करून प्रेमाने व भक्तीने भगवंतांची सेवा केली पाहिजे. हरे कृष्ण.